आजचा विषय खूप वेगळा आहे. आजचा विषय क्राईमशी रिलेटेड आहे. आजचा विषय आहे काय चाललंय आजकाल, काय चाललंय काय याबद्दलचा. म्हणजे कालपासून आपण केतन अग्रवाल मर्डर केस बद्दल ऐकतोय. ज्यांना माहिती असेल चांगली गोष्ट आहे, नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगते शॉर्टमध्ये. 26 वर्षांचा केतन अग्रवाल पुण्यातला मुलगा, त्याचं लग्न होणार होतं सिया गोयल या 20 वर्षांच्या मुलीसोबत. ओके, अरेंज मॅरेज होतं, फॅमिलीने ठरवलं होतं, पण येस त्यांनीही वेळ घालवला होता. तो तिच्यासाठी बरंच काही छान छान करत होता. त्यांचे व्हिडिओजही व्हायरल होत आहेत. तिच्या बर्थडेसाठी भरपूर प्लॅनिंग करणं, लग्नासाठी तर चिक्कार पैसा खर्च करणार होते. केतन अग्रवाल एक हँडसम मुलगा, रिस्पेक्ट देणारा मुलगा, खूप गोड मुलगा, प्लस 600 करोडचा मालक असा हा मुलगा. म्हणजे कोणत्याच अँगलने तुम्ही त्याला बघाल तर तुम्हाला तो मुलगा चुकीचा वाटणार नाही. हे सगळं असताना त्याची जी होणारी बायको आहे सिया, ती पण असं म्हणजे त्यांच्या त्या व्हिडिओजमध्ये असं तुम्हाला बघून चुकूनही वाटणार नाही की ती तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असेल त्याच्याबद्दल. ऍक्टिंग एक नंबर केली आहे त्या पोरीने, म्हणजे खुश दाखवण्याची. आणि तिने याआधी सुद्धा बऱ्याचदा प्रयत्न केला, पण सक्सेसफुल प्रयत्न तिचा झाला आता काही दिवसांपूर्वी. लोहगडावरून, आपल्या पुण्याच्या लोहगडावरून त्याला धक्का मारून त्याची हत्या करण्यात आली. आणि ऍक्टिंग पुन्हा तिने अशी केली की ओ माय गॉड, आणि हा चुकूनच पडला, पाय घसरून पडला वगैरे. पण खूप चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र पोलीस, लोणावळा पोलीस, की त्यांनी या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या आणि हे सगळं खरं आपल्या समोर आलं. सो विषय असा आहे की तिला लग्न करायचं नव्हतं. तिचा एक बॉयफ्रेंड होता, तो बेरोजगार आहे, आणि तिला त्या मुलाशी लग्न करायचं असेल किंवा बॉयफ्रेंड असल्यामुळे अशा पद्धतीने मारूनच टाकलं याला. याआधी सुद्धा प्रयत्न झालेला, पण लकीली तेव्हा तो वाचला होता. आणि ठीक आहे, ऍक्सिडेंट आहे त्याच्यामुळे सगळ्यांनीच त्या गोष्टी इग्नोर केल्या. पण यावेळी मात्र प्लॅन तिचा सक्सेसफुल झाला. आता मला असं वाटतं की यामध्ये ऑफकोर्स त्या मुलीची चूक आहेच, तिच्या पेरेंट्सचीही चूक आहे, आणि थोडीशी चूक केतनच्याही घरच्यांची आहे. बिकॉज केतन, म्हणजे मी इंटरव्ह्यूजमध्ये ऐकलं केतनच्या वडिलांचे, की तो केतन बऱ्याचदा सांगत होता ती खूप वेगळी वागती, सतत भांडत असते, तिचं हेच असतं तेच असतं. पण घरच्यांनी त्याला समजावलं की अरे ठीक आहे, लेट इट बी, लेट इट बी, लेट इट बी. सगळ्या गोष्टी तो सांगत होता, लेट इट बी, अरे इट्स ओके, होईल, लग्नानंतर सगळं नीट होईल, असं करून त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. हिची सगळ्यात मोठी चूक आहे, म्हणजे हा सगळा फालतूपणाच आहे की हे काय, म्हणजे सगळं जे हवं असतं एखाद्या मुलीला एखाद्या मुलामध्ये, त्या सगळ्या गोष्टी त्या मुलामध्ये होत्या. खूप ग्रीन फ्लॅग मुलगा होता तो, भरपूर खर्च तिच्यावर करत होता, दिसायला हँडसम होता, कोणत्याच गोष्टीची कमी नाही. आणि तरी सुद्धा तिने हे मोठं पाऊल उचललं आणि ऍक्टिंग एवढी सगळी केली. म्हणजे जर तुम्हाला लग्नाला नकारच द्यायचा होता किंवा तुम्हाला लग्न करायचं नव्हतं तर खूप सारे ऑप्शन्स होते. घरच्यांशी बोलू शकला असतात, त्या मुलाशी बोलू शकला असतात, त्याच्या पेरेंट्सशी बोलू शकला असतात. बरं ठीक आहे, डायरेक्ट बोलता येत नसेल, कोणाची ती हेल्प घेतली असती आणि मग तिथे पास ऑन केलं असतं की असं असं हिचं कोणासोबत तरी आहे, सो तुम्ही लग्न मोडा किंवा तिला लग्न नाही करायचं किंवा जे काही असेल, तुम्ही चांगल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने येऊन सांगू शकला असतात. एखाद्याचा जीव घेणं काय, म्हणजे याला काय अर्थ आहे. मला असं वाटतं ती मुलगी जरी असली तरी तिला मोठी शिक्षा झालीच पाहिजे, बिकॉज ती खूप मोठी शिक्षाच डिझर्व करते. मुलगी आहे म्हणून लगेच सोडून दिलं असं काही करायला नको. तिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेण्यात आलेलंच आहे. तिच्या पेरेंट्सची चूक अशी की मला तरी असं वाटतंय त्यांची चूक असणारच आहे, बिकॉज केतनची फॅमिली खूप रिच फॅमिली आहे. 600 करोडांचा मालक म्हणजे इमॅजिन. सो तिला जबरदस्ती केलंच असणार आहे की रिच आहे, लग्न कर लग्न कर लग्न कर, त्यालाही तू आवडली आहेस, सो लग्न कर. आणि त्यामुळे ती बोलू शकली नसेल, किंवा आपल्याला माहिती नाहीये ती बोलली असेल, घरच्यांनी तिला इग्नोर केलं असेल की तुझा तर बॉयफ्रेंड बेरोजगार आहे, हा तर रिच आहे, छान आहे, सगळं आहे, वेल नोन फॅमिली आहे, कसलीच कमी नाहीये तुला, असं पण होऊ शकलं असेल. बिकॉज या आधीच्या ज्या केसेस आहेत, हनीमून केस जे आहे, सोनम केस जी आहे, त्याही केसेसमध्ये मी हेच ऐकलेलं, प्रॉपर पोलिसांचे इंटरव्ह्यूज ऐकलेले मी, की घरचे जबरदस्ती लग्न लावत होते त्या मुलीचं, आणि तिने तेव्हाही त्यांना धमकी दिलेली की माझं जबरदस्ती लग्न लावलं तर मग त्या मुलाची काही खैर नाही. आणि तिने तेच केलं. हनीमूनला गेल्यानंतर आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला मारून टाकलं. अशा वेगवेगळ्या केसेस आहेत. आता इथे मुलगा मुलगी दोघांवरचा अन्याय मी नाही घेते. इथे माझा विषय हा आहे की तुम्हाला लग्न करायचं नसतं, तुम्ही बोलता आणि बोलून सुद्धा पेरेंट्स ऐकत नसतील
तरी सुद्धा हे एक्स्ट्रीम पाऊल उचलणं चुकीचं नाहीये. पेरेंट्सला तुम्ही समजावणं फार गरजेचं आहे. अशा वेळी तुम्ही मी तर म्हणेल आय नो हा जरी फॅमिली मामला असला तरी तुम्ही कायद्याची मदत घेऊ शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता, काही नसेल तर तुम्ही माझी मदत घेऊ शकता, माझ्याशी बोलू शकता, कदाचित मी परिस्थिती नीट करण्याचा प्रयत्न करू शकते. पण आणि पेरेंट्सने सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी फक्त चूक मुलांचीच असते असं नाही, पालकांचीही खूप मोठी चूक असते. पालकांना खरं तर धडे दिले पाहिजेत, शिकवलं पाहिजे त्यांना काहीसं. मी विनंती करते तुम्हाला की हा व्हिडिओ तुमच्या पेरेंट्सपर्यंत किंवा ज्यांचे पेरेंट्स जबरदस्ती लग्न लावतात त्यांच्यापर्यंत मोठ्या संख्येने पोहोचवा. पेरेंट्सची पहिली चूक की ते त्यांच्या काळातल्या गोष्टी या काळामध्ये लादण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी पहिल्यांदा तर हे समजून घेतलं पाहिजे की त्यांचा काळ आणि हल्लीचा काळ वेगळा आहे. जमीन आसमानचा फरक आहे सध्याच्या काळामध्ये. सो त्यांच्या काळात जसं होतं तसं आता होणार नाहीये. बरेचसे पेरेंट्स आजही समाज, जात, लोक काय म्हणतील याच्या नावाखाली आपल्या मुलांचं जबरदस्ती लग्न लावून देत आहेत. मुलाचं आणि मुलीचं जबरदस्ती लग्न लावून देत आहेत. कुठून तरी कळालं की मुलीचं अफेअर आहे, जबरदस्ती लगेचच 1-2 महिन्यात तिचं लग्न लावून दिलं जातं कोणत्याही मुलासोबत. ओके, मग तो मुलगा कसा तिला ट्रीट करेल, सांभाळेल की नाही नीट, काही नाही, हिचं अफेअर आहे, आपली नाचक्की होऊ नये म्हणून लग्न लावून द्या. इथे त्या मुलीचा फारसा मला नाही वाटत विचार केला जातोय, किंवा जरी विचार केला असेल तरी आधी आपण विचार नाही केला जाते या पॉइंटवर बोलूयात. विचार केला जात नाहीये, फक्त स्वतःच्या मान पान, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील याचा फारसा विचार केला जातो आणि त्यामुळे लग्न लावून दिलं जातं. बरं ठीक आहे, तुम्ही लग्न लावून देताय, तुमच्या मुलीचा विचार करत नाही आहात, त्या मुलाचं तरी करा ज्याच्यासोबत लग्न लावून दिलं जात आहे. त्याची काय चूक आहे, त्याला का ही शिक्षा. दुसरी गोष्ट, जर पेरेंट्स खरंच तुमचा विचार करत असतील, तुमचं भलं व्हावं किंवा तुमचा जो बॉयफ्रेंड आहे तो आवडत नसेल म्हणून एखाद्या चांगल्या मुलासोबत तुम्ही लग्न लावून देत असाल, तर तिथे काय की वेळ दिला पाहिजे ना त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला. जबरदस्ती लग्न लावणं किंवा तू लग्न नाही केलंस तर मग असं होईल, आम्ही हेच करू, आम्ही तेच करू, अशा धमक्या दिल्या जातात. सो ते सुद्धा पेरेंट्सचं चुकीचं आहे. निदान ते दुःख पचवण्या इतका वेळ तरी पेरेंट्सने मुलांना द्यायला हवा असं मला वाटतं. म्हणजे हे फक्त मी मुलींची केस बोलले म्हणजे फक्त मुलींसाठी असं नाही, मुलांसाठी सुद्धा आहे. मग लोक काय म्हणतील, गरिबी, श्रीमंती, जातपात हे केलं जातं, धर्मही बघितला जातो. धर्म तुम्ही बघताय, ओके आहे, पण जातपातीवरून, सबकास्टवरून सुद्धा आजकाल इतके इश्यू अजूनही आहेत. आपण म्हणतो की आपण 2026 मध्ये आहेत, पण अजूनही या गोष्टी घडतात. मी रोज लव्ह प्रॉब्लेम्स ऐकते, सॉल्व्ह करते. अजूनही अशा खूप केसेस आहेत, सिटीमध्ये सुद्धा आहेत आणि ऑफकोर्स खेडेगावांमध्ये सुद्धा आहे की जबरदस्ती लग्न लावण्याचं प्रमाण आजही आहे. पेरेंट्स प्रेशराईज करतात. वय वाढतंय म्हणून सुद्धा पेरेंट्स खूप प्रेशराईज करतात की एवढं वय वाढलंय, लग्न कर, लग्न कर. सगळे नातेवाईक मला टोमणे मारतात. त्यांना होणारा त्रास तो तुमच्यावर लादला जातोय. आजकालच्या कितीतरी मुलींना लग्न नाही करायचं, त्यातल्या त्यात मुलींना नाही करायचं, बिकॉज मुली आजकाल इंडिपेंडेंट झाल्यात, स्ट्रॉंग इंडिपेंडेंट विमेन झाल्यात. मग त्यांच्यावर सुद्धा असं बर्डन आणून शेवटी काय होतं ना, एखादा माणूस खूप दमतो आणि तो म्हणतो की ठीक आहे बाबा मी करेल लग्न. अशी परिस्थिती होतीये पेरेंट्समुळे. पेरेंट्स मुलांच्या मनाचा विचारच करत नाहीयेत की अरे इच्छा आहे का. पूर्वी लग्न केली जायची कारण आपल्याला ऑफकोर्स एक पिढी जन्माला घालायची असायची. पूर्वी लोकसंख्या तितकीशी नव्हती, 2 फॅमिलीमधले रिलेशन्स छान होतील. आजकाल त्याची गरजच मुळात नाहीये, है ना. कोणीतरी मदतीचा हात मिळेल म्हणून सुद्धा पूर्वी लग्न केलं जायचं. आजकाल त्याची गरज नाहीये. मुली इंडिपेंडेंट झाल्यात, स्ट्रॉंग झाल्यात, मुलांच्याही पुढे जायला लागल्यात. सो हे जरा पेरेंट्सने समजून घेतलं पाहिजे. म्हणजे विचार करा, एखादी 30 वर्षांची मुलगी आहे जी अनमॅरिड आहे, तिला सुद्धा भरपूर टोमणे ऐकायला मिळतात. तिने आयुष्यात कितीही काही अचीव्ह करू दे, पण तिने लग्न केलं नाहीये, अजूनही हा टोमणा ऐकायला मिळतो. आणि लग्न ही एक मोठी जबाबदारी आहे. ती पेलण्याची ताकद सगळ्यांमध्ये नसते, माझ्यामध्ये सुद्धा सध्या नाहीये. त्यामुळे मी लग्नाचा विचार नाही करत आहे. आणि कधी कोणती गोष्ट इगोवर घेईल, कसा राग काढेल माहितीच नाहीये. ज्या पद्धतीने क्राईम घडतायत, मला असं का बोलले म्हणून झालं, हे झालं, ते केलं, अशा रोज तुम्ही करोडो न्यूज ऐकत असाल आणि रोज लाखो क्राईम घडतायत सगळीकडे, महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, सगळीकडे. आपण कोणावरच, कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीवरही विश्वास ठेवू नका. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आजोबा, रिस्पेक्ट देणारे, त्या व्यक्तीपासून ते लहान मुलांपासून सगळेजण क्राईम करायला लागलेत. आजकाल क्राईमची भीतीच कोणाला राहिली नाहीये.
आणि आजकाल ठीक आहे ना, मला राग आला, मला असं कसं बोलू शकतो, मला असं कसं ट्रीट करू शकते, या कारणांवरून तर अनेक गोष्टी घडतायत. लग्न ही डोक्याला शॉट देणारी गोष्ट आजकाल झालीये. पूर्वीच्या काळात आपल्या आई वडिलांनी तर लग्नातच एकमेकांना पाहिलं असेल. ती केस वेगळी आहे, तो काळ पूर्णपणे वेगळा होता, तेव्हाची माणसं वेगळी होती, तेव्हा सोशल मीडिया नव्हतं, तेव्हा बऱ्याच गोष्टींचं असं दडपण असायचं. आजकाल नाहीये ते सगळं. सोशल मीडिया इतकं हे सगळं आपल्याला शिकवतोय. देर आर सो मेनी थिंग्स. सो पेरेंट्सने आधी हे समजलं पाहिजे की तुमचा काळ तो तिकडचा आहे. आता गोष्टी एक्स्ट्रीम चेंज झालेल्या आहेत. आजकालची जनरेशन वेगळी आहे, त्यांचे विचार वेगळे आहेत. म्हणून तर आपण जनरेशन वाईज नावं देतोय, मिलेनियल्स, जेनझी जनरेशन, बूमर, हे ते सगळं. तर हे पेरेंट्सने मुळात समजून घेतलं पाहिजे. तुमच्या आनंदासाठी आता माझं वय होत चाललंय, लग्न कर, मी म्हातारी झालीये, मला होत नाहीये मुला म्हणून लग्न कर, हे खूप चुकीचं आहे. आणि मुलं याच्याने काय होतात ना, इमोशनल होतात आणि इमोशनल त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून असलं काहीसं पाऊल उचललं जातं आणि ते चुकीचं आहे. आणि त्याचा त्रास हा सर्वांनाच होतो. म्हणजे एक चुकीचं पाऊल पूर्ण सगळ्यांना त्रास देऊन जातं. अरे हे काय झालंय. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींची सुरुवात आधीपासूनच झालेली असते. दरवेळी तुमच्या आनंदासाठी तुम्ही तुमच्या मुलांवर अन्याय नाही करू शकत. म्हणजे खूप अशा फॅमिलीज आहेत जिथे अदर कास्टमुळे मुलगा छान आहे, व्यवस्थित आहे, सगळं बेस्ट असून सुद्धा अदर कास्टमुळे सुद्धा मुलींचं लग्न लावून दिलं जात नाहीये, जबरदस्ती दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून दिलं जात आहे. रोज तुम्हाला सांगते, खोटं वाटेल पण रोज निदान 2 ते 3 केसेस अशा माझ्यापर्यंत येतात. सेम असतं गोष्ट की त्या मुलीचं आमचं अफेअर कळाल्यामुळे जबरदस्ती लग्न लावून दिले जात आहे. ती सासरी खुश नाहीये, ती मला आत्ताही फोन करते, भेटायला बोलवते, पळून जाऊ म्हणतीये. मी काय करू ज्योती मॅडम, सांगा मला. सो या केसेस इतक्या वाढत चाललेल्या आहेत आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे मी प्रत्येक केस सांगायला लागले किंवा प्रत्येक माझ्याकडे येणारा लव्ह प्रॉब्लेम तुमच्यासोबत शेअर करायला लागले किंवा त्यांच्याच आवाजात रेकॉर्डिंग टाकायला लागले ना, तुम्हाला शॉक बसेल आणि लग्न करण्याची आणखी भीती वाटायला लागेल. मला इतकं सांगायचं आहे, आपल्या सगळ्यांना जगण्याचा हक्क आहे आणि आपल्याला बोलता येतं. सो बोला. दरवेळी पेरेंट्स बरोबर असतात असं नाही. कधी कधी तुमची चॉईस चुकीची असू शकते, ज्यामुळे पेरेंट्सला असं वाटतं की बाबा याचं किंवा हिचं भलंच व्हावं, त्यामुळे हे नातं नको. पेरेंट्सचं म्हणणं काय आहे तेही समजून घ्या. लॉजिक असेल त्यामध्ये तर तुम्ही ते समजून घेणं गरजेचं आहे. लॉजिक फारसं नसेल तर तुम्ही त्यासाठी बोलणं फार महत्वाचं आहे. भांडा असं नाही मी म्हणत आहे, पण बोलणं फार महत्वाचं आहे. पेरेंट्सने सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आम्हाला जास्त एक्सपिरियन्स आहे, आम्ही जास्त पावसाळे पाहिलेत असं बोलून चालणार नाहीये. मुद्दामून जर तुम्ही करत असाल ना हे, तर ते चुकीचं आहे. मी बऱ्याच पेरेंट्सला आजपर्यंत धमक्या देताना पाहिलंय की तू जर का लग्न केलंस तर आम्ही मरून जाऊ, आम्ही विषच पिऊ, आम्ही आत्महत्याच करू, असं तसं. तुम्ही प्रेशराईज करताय मुलांना, जे चुकीचं आहे खूप जास्त. आजीची देवाघरी जाण्याआधी इच्छा आहे लग्न कर, अरे पण त्या मुलाची इच्छा आहे का हे तुम्ही कधी जाणून घेणार? त्याला काय हवंय, तो कसा शोधतोय पार्टनर, हे तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आहात. तुमच्या आनंदासाठी समोरच्याने लग्न करावं ही काय जबरदस्ती आहे? आणि बऱ्याच पेरेंट्सला याचंही वाईट वाटतं की यांच्या मुलीचं लग्न झालं, त्यांच्या मुलीचं झालं, तुझंच नाही झालेलं अजून, लग्न कर. चुकीचं आहे. सो सगळ्या मुलांना मी सांगेल, तुम्हाला लग्न नसेल करायचं, प्लीज बी ओपन. उलटं बोलावं लागलं कधीतरी बोला, काही हरकत नाहीये. तेवढ्यापुरतं त्यांना वाईट वाटेल, पण आयुष्य खराब करून घेऊ नका. आणि जर तुम्हाला ओपनली बोलता येत नसेल तुमच्या पेरेंट्सशी, ज्या व्यक्तीशी तुमचं लग्न करणार आहे त्या व्यक्तीशी तरी बोला की मी कम्फर्टेबल नाहीये लग्न करायला, माझा प्रॉब्लेम आहे. तुमचं जर का कोणासोबत तरी प्रेम असेल तर तेही शेअर करा. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, पण प्रयत्न करा. क्राईमच्या दिशेने प्लीज वळू नका. आणि सगळ्यांनाच मला सांगायचं, जेव्हाही तुम्ही लग्नाची बोलणी करणार असाल अरेंज मॅरेजमध्ये, एकमेकांना विचारा की तुझं कोणावर प्रेम आहे का, तू लग्न खरंच करायची इच्छा आहे का. आय विल हेल्प यू. मी कोणालाही काहीही कळू न देता, हवं तर मी रिजेक्ट करेल, पण मी मदत करेल. बट प्लीज जे काही आहे माझ्यासोबत शेअर कर. हे तुम्ही बोलणं फार 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 गरजेचं आहे. अरेंज मॅरेजमध्ये बोललंच पाहिजे. प्लीज बोला. काही कमीपणा नाहीये यामध्ये विचारण्यात की तुझं कोणावर प्रेम आहे का, तू खरंच लग्नासाठी तयार आहेस का.
उद्या जाऊन प्रॉब्लेम्स नको, त्यामुळे मी हे शेअर करतेय. सो या सगळ्या गोष्टी, आणि मध्ये मध्ये तुम्हाला जर का काही चुकीचं वाटतंय तर त्याचा प्रॉपर विचार करा, त्या गोष्टी डिस्कस करा. आणि जेव्हा जसं केतनच्या केसमध्ये केतनचे वडील ते इंटरव्ह्यूमध्ये सांगत होते की केतनने बऱ्याचदा सांगितलं ती खूप ओव्हर करतीये, खूप भांडतीये माझ्यासोबत, पण त्यांनी ती गोष्ट निग्लेक्ट केली. तिने याआधी सुद्धा त्याला धक्का देण्याचा प्रयत्न केलेला, झाडाच्या मदतीने तो वाचला, तेही शेअर केलेलं त्याने, पण त्यांनी काय केलं, इग्नोर केलं. अरे ठीक आहे ना, प्रत्येक वेळी तुम्ही काही गोष्टी इग्नोर नाही करू शकत, त्याच्यावर तुम्ही बसणं, काम करणं गरजेचं आहे. आपला जीव खूप महत्वाचा आहे, आपल्या प्रेमाची माणसं जिवंत असणं फार गरजेचं आहे, मेंटल हेल्थ आपली नीट असणं गरजेचं आहे. त्यामुळे काही गोष्टी बोला, स्वतःसाठी लढा. प्लीज सगळं सहन करत बसू नका. पेरेंट्स दरवेळी बरोबर असतात असं नाहीये, सगळ्या गोष्टी त्यांना माहितीच असतात, सगळ्यातलं सगळंच कळतं असं काही नाही. आणि पेरेंट्स प्लीज, मुलंच नेहमी बरोबर असतात किंवा मुलंच नेहमी चुकीची असतात, हा जो तुमचा गैरसमज आहे तो सुद्धा तुम्ही दूर करा. एकमेकांशी बोला, डिस्कस करा. आणि पेरेंट्सने जरा फ्रेंडली सुद्धा राहिलं पाहिजे आपल्या मुलांशी, तर ते फ्रेंडली शेअर करतील. तुम्ही फ्रेंडली नाही राहिलात, तुम्ही सतत प्रेशराईज करत असाल तर त्यांनाही ते अवघडच जाणार आहे. सियाच्या आई वडिलांनी नक्कीच हे तिला भरवलं असणार आहे की तो रिच आहे, क्यूट आहे, छान आहे, तुझी काळजी घेतोय, सगळं छान होईल. पण तिच्या मनात काय चाललंय, तिला काय त्रास आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नच नाही केला. म्हणजे ठीक आहे, जरी तिचा बॉयफ्रेंड बेरोजगार आहे, त्यांना तो नाही आवडत, तो लायकीचा नाहीये, तिचं चांगलं व्हावं असं जरी वाटत असलं तरी तिला थोडा टाइम देणं गरजेचं होतं. सडनली लग्न वगैरे ही तयारी करायची गरज नव्हती. एका निष्पाप मुलाचा जीव जातोय, एका आई वडिलांचा एक मुलगा इतक्या तरुण वयामध्ये अशा पद्धतीने मृत्यू पावतोय, हे खूप अवघड आहे. म्हणजे सपोज आर्मीमध्ये शहीद होणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे, तिथेही वाईट वाटतं पण अभिमानास्पद आहे. अशा पद्धतीने आपल्या मुलाचा मर्डर केला जातोय, हे झेपणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा काय मिळालं, काहीच नाही. आणि आजकाल लोक खूप ऍक्टिंग करायला लागले, जसं सियाने ऍक्टिंग केली. त्यांचे व्हिडिओज जर का तुम्ही पाहिले तर ती ओ माय गॉड किती छान अशी ऍक्टिंग तिने केलेली आहे, त्यामुळे त्यालाही समजणं थोडंसं अवघड गेलंच असणार आहे. सो लोक अशा पद्धतीचे झालेले आहेत, आज लोक सर्रास ऍक्टिंग करतात. ते तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे, नसेल ओळखता येत तर मग जरा सावधानगी बाळगणं तरी गरजेचं आहे. कधी काय कसं होईल काही सांगता येत नाहीये. आणि त्यामुळे लग्नासारखं मोठं पाऊल उचलताना तुमचं मन आणि मेंदू दोघंही सेम उत्तर देत असतील तरच पुढे जा. सिंगल राहिलात काही प्रॉब्लेम नाहीये, सिंगल बट हॅप्पी असाल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. लग्न करणं आणि त्रास सहन करत बसणं खूप अवघड आहे. मुलांवरही खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय, डिवोर्स केसेसमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय. अजूनही मुलांच्या साईडने फारसं बोललं जात नाहीये, त्यामुळे मुलांना तुम्ही सुद्धा जरा जपून राहणं, सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे. मुलींनी त्यांच्या बाजूने न्याय आहे, सो त्याचा गैरफायदा उचलणं बंद करावं असं मला वाटतं. काही गोष्टींमध्ये सेम असलं पाहिजे. पूर्वीच्या काळात अन्याय होत होता मुलींवर प्रमाणाबाहेर, आता होत नाही असं नाही मी म्हणणार आहे, पण मुलांवरही तितकाच मोठा अन्याय होतोय. असं मुलांची बाजू सुद्धा तितकीच मांडली पाहिजे, मुलांना सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात न्याय दिला पाहिजे, त्यांची बाजू ऐकली पाहिजे. कारण आजकाल मुलं सुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये बराच त्रास सहन करतायत. बऱ्याचदा बऱ्याच मुलांची चूक नसताना सुद्धा बरीच शिक्षा त्यांना भोगावी लागतीये, बराच त्रास त्यांना, मेंटल हेल्थ खूप खराब होत चालली आहे मुलांची. सो मुलांसाठी जितकं काही करता येईल तितक्या पद्धतीने मी व्हिडिओज बनवत असते. कारण माझं एक पाऊल आहे की बाबा मुलांच्या मनात काय चाललंय तेही मला जाणून घ्यायचंय, त्यांनाही ऍडवाइस मिळाली पाहिजे, त्यांचंही दुःख ऐकणारं कोणीतरी हवं. सो मला इतकंच सांगायचंय, तुमचे पेरेंट्स तयार नसतील, तुम्हाला काही त्रास होत असेल प्रेमात, लग्नात, प्लीज कायद्याची मदत घ्या, पोलिसांची मदत घ्या. नसेल तिथे काही मदत मिळत तर नक्की माझी मदत घ्या. मी एका रेडिओ स्टेशनमध्ये काम करते, मी नक्कीच तुमची मदत करण्याचा 100% प्रयत्न करेल. अनेक जणांची मी मदत केली आहे, माझ्या परीने जितकं होईल तितकं डिस्कस करून, सेशन्स देऊन, मोटिवेट करून, जे आहे माझ्या परीने मी जेवढी होईल तेवढी मदत करते. तुम्हाला असा काही त्रास होत असेल प्लीज डिस्कस विथ मी. हा व्हिडिओ प्लीज मोठ्या प्रमाणात शेअर करा. मला व्ह्यूजची घेणं देणं नाहीये, मला हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. बिकॉज माझी इच्छा आहे की प्रेम, लग्न ही या जगातली खूप सुंदर गोष्ट आहे, ती क्राईमच्या दिशेने वळू नये इतकंच मला वाटतं. सो प्लीज हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा, पेरेंट्स शेअर करा. आणि
झालाच पाहिजे हा शेअर. पेरेंट्सला सुद्धा काही त्यांच्या चुका समजल्या पाहिजे, ज्या या व्हिडिओमध्ये मी बोलली. खरं तर मला खूप बोलायचं होतं, पण एक लिमिट ठेवली आहे मी बोलण्यामध्ये. सो प्लीज हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि काही त्रास असेल प्लीज डिस्कस विथ मी. मी रोज लव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, तुमचंही करेन. बाकी खुश राहा, टेन्शन फ्री राहा, प्रेमात राहा आणि आपल्या प्रेमामुळे आपल्याला, आपल्या फॅमिलीला, मित्रांना आणि समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. बाय बाय. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय हेही मला कळवा.